पासून आपण हळूहळू वरती चढायला सुरुवात करते. तुम्ही सगळे बजरंग दलवाले का? हा इकडे चालले ना तुम्ही? इकडे चाललोय. बुडा अमरनाथ, वैष्णवी देवी, शिवखोरी. आता मी व्हिडिओ शूटिंग करत होतो इथं गेटजवळ. ते पोलीस आले, सरदारजी होते ते. इंडियन आर्मीची ट्रेन आहे वाटते, स्पेशल पूर्ण ग्रीन कलरची आहे. आता पोचलो आहे पानिपत जंक्शन. तिसरं महायुद्ध झालं होतं मराठ्यांचं अहमद शाह अब्दालीसोबत. श्री माता वैष्णवी देवी कटरा स्टेशन. जय शिवराय मित्रांनो, फ्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर आजपासून मी एक नवीन जर्नी स्टार्ट करणार आहे. तर ही जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी बरीचशी माहिती देईल येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा. आजचा व्हिडिओ असणार आहे माझा जर्नीचा, पुणे टू मुंबई आणि मुंबई टू श्री माता वैष्णवी देवी कटरा स्टेशन. तर आज माझी ट्रेन आहे 3:30 वाजता पहाटे आणि मग उद्या 11 वाजता माझी ट्रेन आहे स्वराज्य एक्सप्रेस. तर ह्या जर्नीमध्ये तुम्हाला मी प्रवास दाखवेल, कसा माझा अनुभव राहील हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता मी थोड्या वेळ निघणार आहे पुणे स्टेशनला. तर माझी जवळपास पूर्ण पॅकिंग होत आली आहे. तर जवळपास 15 किलोचं वेट कॅरी करत आहे आणि 10 दिवसाचं माझी ही जर्नी असणार आहे. हा प्रवास खूप कमी जणांनी शूट केला असेल मराठीमधून. तर हाच प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आता निघूया आपण पुणे स्टेशनकडे. मी आता पोचलो आहे पुणे स्टेशनला. लवकर आलो जरा, अजून 1 घंटा बाकी आहे ट्रेन निघण्यासाठी. तर 17:412 नंबरची ट्रेन आहे, कोल्हापूर CSTM एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस. 1 नंबर प्लॅटफॉर्मला येईल बहुतेक. मी कोच पोझिशन बघितलं, याच्यावर अजून लागलं नाही. आता आली ट्रेन मित्रांनो, बरोबर राईट टाईम आली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण भेटूया डायरेक्ट सकाळी मुंबईला. गुड नाईट. शिवसकाळ मित्रांनो. तर मी सकाळी 7:30ला पोचलो दादर स्टेशनला महालक्ष्मी एक्सप्रेसने. आणि मी आता सध्या आलो आहे बांद्रा टर्मिनस. इथूनच आपली ट्रेन आहे 12471 स्वराज्य सुपरफास्ट एक्सप्रेस. 11 वाजता आहे, अजून बराच वेळ आहे. तर मी दादरवरून बांद्र्याला आलो आणि बांद्र्यावरून मग बांद्रा टर्मिनसला आलो. तर हे स्पेशल एक्सप्रेससाठीच स्टेशन आहे. थोड्या वेळात आपली जर्नी सुरू होईल. तर नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. तुम्हीसुद्धा हा प्रवास माझ्यासोबत एन्जॉय करणार याची मी खात्री देतो. चला मग आता आपण ट्रेनमध्येच भेटू. तर आपली ट्रेन आली मित्रांनो, माता वैष्णवी देवी कटरा स्टेशन. तर M2 बोगी आहे माझी. 63 आहे माझं, 63. हे बघा, हे आहे माझं. आता मी जेवण करतो आहे. घरून मी आलू चटणी आणली होती, टमाटो चटणी, चपाती आहे आणि जवसाची चटणीसुद्धा आहे. तर ट्रेनमध्ये काही जेवण व्यवस्थित भेटत नाही, त्याच्यामुळं आपलं घरचंच बरं. मालाड स्टेशन. ट्रेनचा जो राऊट आहे तो
फर्स्ट स्टेशन बांद्रा आहे, नंतर मग लास्ट स्टेशन कटरा आहे. तर ही वापी, सुरत, भरूच, वडोदरा, दाहोद, रतलाम, कोटा, निजामुद्दीन, दिल्ली, जालंधर, पठाणकोट, जम्मू आणि मग लास्ट कटरा स्टेशन आहे ते. तर हा असा काही रूट आहे याचा. आज मुंबईत काहीच पाऊस नाही आहे, सकाळपासून पाऊस नव्हता, म्हणजे इवन पुण्यात पण नव्हता पाऊस. लोणावळ्यामध्ये थोडाफार पाऊस चालू होता. गुड इव्हनिंग मित्रांनो. मी बराच वेळ झोपलो होतो आणि आता मी पोचलो आहे बहुतेक गोधरा स्टेशन. तर मागे बरेच स्टेशन गेले, वडोदरा, भरूच, वापी, एर्नाकुलम, निजामुद्दीन आहे तिकडची ट्रेन. तर मित्रांनो, मी आता पोचलो आहे कोटा जंक्शन. 11:30 वाजले आहेत. आज काही जास्त शूट नाही करू शकलो कारण की आज थोडं डोकं दुखत होतं माझं. तर मी आज आराम केला. आता आज लवकर झोपून जाईल आणि मग सकाळी उठेल. चला मग, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे वाजले 7:30. जस्ट उठलो मी आणि आता पोचलो आहे पानिपत जंक्शन. पानिपत हे जे सिटी आहे ना, इथं मराठ्यांनी 1761 साली खूप मोठा पराक्रम केला होता पानिपतच्या तिसऱ्या युद्धात. तर हेच ते गाव आहे पानिपत, जिथं आपलं तिसरं महायुद्ध झालं होतं मराठ्यांचं अहमद शाह अब्दालीसोबत. पानिपतवरून निघलो आता. आता पोचलो आहे मी अंबाला छावणी, अंबाला कॅन्ट. छापरा अमृतसर ट्रेन आहे तिकडची. याच्यानंतरचे येणारे स्टेशन आहे लुधियाना, जालंधर, पठाणकोट, मग जम्मू आणि मग लास्ट कटरा. कुलचे आणि सब्जी आहे. इथं गेटजवळ ते पोलीस आले, सरदारजी होते ते. तर त्यांनी म्हणे कुठून आले पाहिजे तुम्ही? म्हटलं पुण्यावरून. कुठं चालले? म्हटलं कटरा. म्हणे तुमचं पाहू दे म्हणे काय काय सामान आहे तुमच्याकडं. मला पूर्ण चेक केलं की माझे पॉकेट वॉकेट सगळे चेक केले, कॅमेरा नाही चेक केला. तर त्यांनी प्रेमानं सांगितलं की असे तुम्ही कॅमेरा वगैरे बाहेर नका काढत जाऊ, इथं दगडं मारतात म्हणजे लोक. तर त्यांनी चांगलंच सांगितलं मला. तेच काही काही एरिया इकडे सेन्सिटिव्ह आहेत. आता लुधियाना झालं, पठाणकोट, मग जम्मू चालू होईल, त्याच्यामुळे हे एरिया थोडे सेन्सिटिव्ह आहे. आता मित्रांनो, नेक्स्ट स्टेशन पठाणकोट येते. तर आता पठाणकोटपासून आपण हळूहळू वरती चढायला सुरुवात करते. आलं पठाणकोट छावणी.
तर मित्रांनो, पठाणकोटला पोचलो आपण. हे पठाणकोट आहे जिथं 2016मध्ये जानेवारीच्या इंडियन एअरफोर्सच्या बेसवर हल्ला झाला होता. तर त्याच्यामध्ये बरेचसे आपले इंडियन आर्मीचे जवान शहीद झाले होते, 7-8 जणं. तो हल्ला पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या संघटनेकडून झाला होता. मग इंडियन एअरफोर्स चे जवान आणि NSG जवान यांच्याकडून त्या 6 आतंकवादी होते, ते 6 आतंकवादी खतम करून टाकले होते. हे सेन्सिटिव्ह झोन आहे, इथे शूटिंग करायला थोडा मला भीती वाटते, कारण की त्या आर्मीचे पण लोक असतात. आताच गेले होते. इंडियन आर्मीची ट्रेन आहे वाटते, स्पेशल पूर्ण ग्रीन कलरची आहे. याच्यात जवान जात असतील, भारताचे जवान. फ्लॅट टेरेन होते पंजाबमध्ये, त्यात संपले आणि आता माउंटन व्ह्यू चालू झालेले आहेत. तर भारी वाटत आहे माउंटन व्ह्यू. इकडे येण्याचा माझा एक पर्पज आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच नक्की मला कुठं जायचं आहे. तर नक्की बघत राहा पूर्ण व्हिडिओ येणारे. नाही म्हणल्यानंतर शंकर प्रत्यक्ष म्हाताऱ्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्या स्त्रीला, त्या राणीला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की तू प्रत्येक वेळी अमरनाथला येते, त्यावेळेस मी आलेलो आहे आणि हेच माझं ठिकाण आहे असं समज आणि तू इथं पूजा कर. म्हणून त्यांनी तिथं शिवलिंग रूपामध्ये त्यांनी स्वतःचं अस्तित्व स्थापन केलं आणि त्याच्यानंतर त्याला ते म्हाताऱ्याच्या रूपात आल्यामुळं बुडा अमरनाथ असं त्याला म्हणलं गेलेलं आहे. बुडा अमरनाथ, आता त्या ठिकाणी शंकरांनी म्हाताऱ्याच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं. म्हणून या यात्रेला जर जायचं असेल तर कटऱ्याला जावं लागतं. कटऱ्यावरनं एक आता आम्ही सगळे ग्रुपमध्ये आहोत, त्यामुळं आम्हाला सुरक्षा व्यवस्था वगैरे देऊन आम्ही आत्ता श्रावण महिन्यात जातो आहोत. पण अन्य वेळेस यायचं असेल तर तिथून साधारण एक 250 ते 300 किलोमीटरचं अंतर पुढं बसनी जावं लागतं. थोडा चढण आहे. शिवकोडीच्या जायच्या रस्त्यावर मध्ये हे पुढं बुडा अमरनाथ आहे. ये अपना सिम जो रहता है वो अभी बंद हो जाएगा क्या जम्मू में? सिम कार्ड, अपना सिम कार्ड अपना जो सिम है वो कटुआ से बंद हो जाएगा. अच्छा, बंद हो गया क्या? आप लोग वहाँ पे एक सिम ले सकते हो. अच्छा प्री एंड पोस्ट सिम करके आती है, उसका बिलिंग सिर्फ 10 रुपये का है. अच्छा, बाकी वो यहाँ पे भी चलेगा और वहाँ पे भी चलेगा. पोस्ट पेड वाला. हाँ, लेकिन पोस्ट पेड एक होता है ना प्रॉपर बिलिंग वाला, वो नहीं है. अच्छा उसका बिल ही 10 रुपये. अच्छा, बिल ही 10 रुपये. 10 रुपये और जो बाकी रिचार्ज जैसा होता है 349, हाँ, वो रिचार्ज करना वो पड़ेगा. रिचार्ज तो अलग से है. तो बंद नहीं होगा, कंटिन्यू चलता वो रहेगा. कंटिन्यू, वो इधर भी चलेगा और उधर भी. बस उसका इतना कि मंथली वो 10 रुपीज़ का रिचार्ज है. तो जो बिल है आधार कार्ड पे मिल जाएगा. आधार कार्ड पे मिल जाएगा. उसी टाइम चालू करके भी देंगे वो. अगं जे कठवा स्टेशन गेलं ना, ॲक्च्युली ज्या स्टेशनपासून तुमचं सिम कार्ड आहे ना, प्रीपेड सिम कार्ड असेल तर ते बंद होईल आणि मग तुम्हाला जम्मू तवी किंवा मग कटराला गेल्यानंतर तुम्ही तिथं सिम घेऊ शकता. पुढे समोर ब्रिज आहे मोठा, म्हणून ट्रेननं स्पीड स्लो केला आहे. बसंतर आहे, बसंतर काय नाव आहे गावाचं. तुम्ही सगळे बजरंग दलवाले का? हां, इकडे झाले ना तुम्ही? हा, इकडे झालोय. बुडा अमरनाथ. बुडा अमरनाथ, वैष्णवी देवी, शिवखोरी. अच्छा, आणि मेन अमरनाथ केलंय का? नाही करायचं की. अच्छा, हां, ते पण आपले सोलापूरचे आहेत, करमाळा तालुक्यातील. नमस्कार. काय नाव? मेघराज चव्हाण. मेघराज चव्हाण. किती जणांचा ग्रुप आहे तुमचा? आमचा आहे बघा 300 जणांचा ग्रुप आहे, पण करमाळ्यातनं जवळजवळ 90 जण आहे आम्ही. बापरे. हां, आणि पुण्यातनं मुंबईतनं बसलेलो आम्ही. अमरनाथ करणं वापस जाणार? अमरनाथ, शिवखोरी, वैष्णवी देवी. किती दिवस? आम्ही 8 दिवस आहे अजून इथं. बापरे, हा. बरंच मोठं. आणि ते जेवणाचं याचं ते जेवण सगळं ते आपल्या संघाकडेच आहे, त्यांच्याकडेच आहे? त्यांच्याकडेच आहे सगळं. अच्छा अच्छा. आणि चार्जेस असतात काही? चार्जेस 6,500 रुपये घेतलेले पर पर्सन. मग जास्त नाही आहे? जास्त नाही. कारण की तिकीट असतं, हे तिकीट असतं 2,000 तिकीट आहे. नाही, धर्माचं काम आहे नाही. त्याच्यामुळं नाही, आम्ही धर्माची कामं करतोय पहिल्यापासूनच. अच्छा, तुम्हाला हॅपी जर्नी. तर आपल्या महाराष्ट्रामधून बरेच लोक होते या 2-3 बोगीमध्ये. अरे आपली झेलम एक्सप्रेस उभी इथं सकाळी आले सिली.
रात्री परत जाईल. जम्मू तावी ही सगळी गर्दी आहे ना अमरनाथ यात्रेची आहे. तर 28पर्यंत अमरनाथ यात्रा आहे. आता मागे 8-10 दिवस बंद होती यात्रा लँडस्लाईडमुळे. या मग बेटा, हॅपी जर्नी तुम्हाला. तुम्ही कुठं आता? मी आता कटरा. महाराष्ट्रातले बरेच लोक भेटले, ओळख झाली माझी त्यांच्यासोबत. 2 दिवस आंघोळ नाही केली तर माझा अवतार बघा कसा झाला. सगळे केस असे अडकून गेले याच्यामध्ये. हे जास्त मोठे केस ठेवले ना मेंटेन करायला खूप अवघड असतात. कापावं लागतील आता घरी गेल्यावर. पुढे कटरा जो रस्ता आहे ना एकदम बघण्यासारखा आहे. खरंच मित्रांनो हा रस्ता आहे ना एकदम बघण्यासारखा आहे. जम्मू स्टेशनच्या पुढे. जम्मूपर्यंत तरी एवढा काही नव्हता. जम्मूनंतर जे कटरापर्यंत जो रेल्वे ट्रॅक आहे ना तो त्याचं नेचर बघण्यासारखं आहे. मोठे मोठे पहाड, नद्या. खरंच हा ट्रॅक त्यांना त्यावेळेस बांधण्यासाठी खूप डिफिकल्ट गेले असेल त्या इंजिनियर लोकांना. कारण की डिफिकल्ट टेरेन आहे, माउंटेन एरिया आहे, खूप मोठे मोठे टनल आहेत. आतापर्यंत 7-8 टनल गेले असतील मोठ्या मोठ्या. तर हॅट्स ऑफ त्या इंजिनियर लोकांना ज्यांनी हा डेव्हलप केला आहे हा रूट. साईड लोअर सीट भेटली ना तर तुम्हाला बसल्या जागेत सगळं पाहायला मिळते. जाताना या साईडला व्ह्यू जास्त आहेत. आता पोचलो. सेकंड लास्ट स्टेशन आहे हे. या स्टेशनचं नाव उधमपूर आहे पण याला नाव दिलं आहे शहीद कॅप्टन तुषार महाजन असं या स्टेशनचं नाव आहे. उधमपूर. लोकल पण दिसते, लोकल ट्रेन. त्या पोलीसवाल्यांना विचारलं या लोकलबद्दल तर ही लोकल जास्त दूर जात नाही, कटरापर्यंत जात नाही. तर पठाणकोट ते काहीतरी ते नाव सांगितलं गावाचं, तिथपर्यंतच आहे. हे बघा ही सेम लोकल कशी आहे तुम्हाला दाखवतो मी. माझी ट्रेन तिकडे उभी आहे. अशी काही लोकल आहे ही. चल ही ट्रेन निघेल आपली बाबा. श्री माता वैष्णो देवी कटरा स्टेशन. Train number 14504. आपल्या मित्रांनो शेवटी पोहोचलो मी
श्री माता वैष्णोदेवी कटरा स्टेशनला आणि ट्रेन 25 मिनटं बिफोर आली. तर मित्रांनो इथं फोटो काढले मी, सगळेजण इथं फोटो काढत होते. मी स्पेशल आलो प्लॅटफॉर्मवरून इकडं आलो आणि इथं छान बोर्ड आहेत मोठे मोठे, तिकडे पण आहे. तर चला आता आपल्याला जायचं आहे रूम बघायला. तुम्हाला सुद्धा दाखवतो रूम जवळपास कुठे आहे. मी असं हॉटेल बुकिंग कोणतंच नाही केलं आहे, प्री बुकिंग ऑन दी स्पॉटच बुकिंग करणार आहे. मला आतापर्यंतचं सगळ्यात क्लीनेस्ट स्टेशन वाटलं आहे. एकदम क्लीन आहे, कुठंच कचरा नाही. इथं एवढे भाविक येऊन सुद्धा इथं घाण काहीच नाही आहे. हे बघा घसरगुंडी गिळत आहे, बंद आहे वाटतं. हे इथं गेस्ट हाऊस अँड फूड शॉपिंग मॉल आहे. ते पण मी बघू शकतो कारण की उद्याच निघायचं आहे. इथे डॉमेट्री आणि फूड स्टेशन, गेस्ट हाऊस, शॉपिंग लॉन्ज. तर मित्रांनो थकलो, 2 दिवस झाला प्रवास चालू आहे, झोप पण तेवढी झाली नाही आणि आज संध्याकाळी 6 वाजता माझा प्रवास संपला श्री माता वैष्णोदेवी कटरा इथे. मी पुण्यावरून निघलो होतो 21 तारखेला पहाटे 3 वाजता. तर जवळपास 35-36 घंटेचा प्रवास होता पुणेपासून तर कटरापर्यंत. तर खूप छान वाटलं, रस्ता एकदम जबरदस्त आहे, बघण्यासारखा आहे, स्पेशली जम्मूपासून पुढे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असणार माझा तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. खूप मेहनत केली आहे मित्रांनो. मी IRCTCच्या गेस्ट हाऊसमध्ये पोचलो आहे. हे जस्ट स्टेशनमध्येच आहे. हे स्टेशन इथून हार्डली 2 मिनटं म्हणजे 2 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे प्लॅटफॉर्मवर. हे स्टेशनचाच एरिया आहे हा, हे बघू शकता तुम्ही. तर आता इथं मी डॉमेट्री करतो आणि आज इथं स्टे करतो. उद्या माझी ट्रेन आहे 8:15 वाजता सकाळी. ती जर्नी नक्की बघा, ती विसरू नका. खूप अमेझिंग जर्नी असणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी IRCTCचं हे दाखवतो, गेस्ट हाऊस, कॅन्टीन वगैरे, चार्जेस किती आहे हे पण सांगतो, रूम वगैरे कसे आहेत ते पण दाखवतो. म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्ही फ्युचरमध्ये इथं येत असणार वैष्णोदेवीला, तुम्ही कमी रेटमध्ये इथं राहू शकता. फॅमिलीसाठी पण रूम आहे तिथं आणि सिंगल सोलो ट्रॅव्हलरसाठी पण आहे, डॉमेट्रीज आहेत. चला मग आजचा व्हिडिओ हा इथंच संपवतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, बाय बाय.